हाय युट्यूबवासी, आजचं आपलं लोकेशन आहे वर्धमान फॅन्टसी पार्क, जे आहे मीरा रोड ईस्टला। इथे येण्यासाठी आपल्याला ऑप्शन असतो एक बस, रिक्षा किंवा आपण चालत येऊ शकतो, कारण हे अंतर आहे फक्त 1.5 ते 2 किलोमीटर। इथे मी असं ऐकलं आहे की इथे आतमध्ये जायला एंट्री फी फक्त 2 रुपये आहे। खरंच हे आहे का हे चेक करण्यासाठी इथे मी आले। सगळं बघूयात आपण, पण सुरुवातीला संपूर्ण पार्कची एक झलक बघू, मग सुरू करू आपला आजचा हा व्हिडिओ। पाहिली ना झलक? आता एक्साइटमेंट पण वाढली असेल सगळं बघण्याची। चला तर मग थोडाही वेळ न घालवता सरळ जाऊ आतमध्ये आणि घेऊ तिकीट। ही पहा, काढले तिकीट मी, पण ही 2 रुपयाची नाहीये, ही आहे 10 रुपयाची। पर पर्सन 10 रुपये तिकीट आहे। कायमचं हे नाहीये, समर वेकेशन चालू आहे म्हणून पर पर्सन 10 रुपये तिकीट गेले। तिकीट मिळाले। आता आतमध्ये इथे पार्कच्या एक्झिटला बघा एक टॉय शॉप आहे, जिथे अट्रॅक्टिव्ह असे लहान मुलांसाठी टॉयज अवेलेबल आहेत। मला जो आवडला तो टॉय मी घेतला। तुम्ही इथे आलात तर नक्की या टॉय शॉपला भेट द्या। हे आपलं एक्झिट नाही, इथून आपल्याला पुढे जायचं आहे, तर चला जाऊ अजून थोडं पुढे। तिकीट काढून आतमध्ये आले। जशी आतमध्ये एंट्री केली तसंच बघा समोर आपल्याला हा एक बोर्ड दिसतो, आय लव्ह 7 वंडर्स, म्हणजे जगातील 7 आश्चर्य। चला बघूया जगातली 7 आश्चर्य आहेत कोणती। सुरुवात आपल्या भारतापासूनच करू। भारतातील एक आश्चर्य म्हणजे आहे हा ताजमहाल, जो आग्र्याला आहे। आणि आता बघूया आपण जगातील दुसरं आश्चर्य म्हणजे द ग्रेट वॉल ऑफ चायना, ज्याला आपण चीनची भिंत असे बोलतो। ही भिंत बांधण्यासाठी 2000 वर्ष कालावधी लागला आहे। आणि हे जगातील आपलं दुसरं आश्चर्य आहे। आता जाऊ आपण तिसऱ्या आश्चर्याकडे, आणि हे आहे जगातील तिसरं आश्चर्य, क्राइस्ट द रेडीमर। हे पहा, हे ब्राझील देशामध्ये आहे आणि जे 1931 साली बनवण्यात आलं आहे। हे होतं आपलं जगातील तिसरं आश्चर्य। आता जाऊ चौथ्या आश्चर्याकडे। हे आहे टॉवर ऑफ पिसा, म्हणजेच इटली मधील एक छोटं शहर आहे पिसा, तिथे ही मिनार बांधण्यात आली आहे। ही मिनार बांधताना तब्बल 200 वर्षांचा कालावधी लागला होता। जेव्हा मिनार बांधली तेव्हा 3 मजले झाल्यावरती असं लक्षामध्ये आलं की ही मिनार थोडी क्रॉस झाली आहे, परंतु ती अजूनही व्यवस्थित एका जागी उभी आहे, आणि हीच या मिनाराची खासियत आहे। ही झाली 4 आश्चर्य। मग उरलेली 3 कोणती हे व्हिडिओ बघून तुम्ही मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ मध्ये तर दिसतच आहेत, पण आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की याला नेमकं काय बोलतात। झाले आहेत आपले आश्चर्य पाहून, आणि आता मागे बघा एक एक राईड सुरू व्हायला सुरुवात झाली। जशी लोक आतमध्ये आले तसे एक एक राईड सुरू झाले। आता आपण जाणार आहोत इकडे राईड्स करायला। तसे मी दुपारच्या वेळामध्ये आले होते, त्यामुळे इथे सगळं बंदच होतं, कारण मला तसं व्हिडिओज काढायचे होते म्हणून मी लवकर थोडे आले होते। पण आता जशी लहान मुलं सगळी माणसं यायला लागली, तसे एक एक राईड सुरू झालेत आणि आवाजही यायला सुरुवात झाली। आपण एक एक राईड करूया राईड्स। आणि इथे जर सगळ्यात जास्त मजा मस्ती कोणाला येणार असेल, जास्त एन्जॉयमेंट कोण करणार असेल, तर ती आहेत लहान मुलं। लहान मुलांसाठी इथे सगळं राईड्स अवेलेबल आहेत। मोठ्यांसाठी आहेत पण काही बेसिक आहेत, आपण त्याही बघूया। मोठ्या मोठ्या सॉंगचा आवाज यायला सुरुवात झाले। माझा आवाज तुम्हाला खूप कमी येईल, पण ते बघूया। सॉंग लागले, एन्जॉयमेंटचं वातावरण झालंय, फन मूड आहे, एन्जॉय करूया या माझ्यासोबत।
ऍक्टिव्हिटीजना सुरुवात तर झाली बाबा. बरोबर 4ला हा पार्क चालू होतो, तो सगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी. चला बघूया नेमकं काय काय इथे आहे, कोणते गेम्स आहेत, कोणते ऍक्टिव्हिटीज आहेत, सगळं बघूया. समोरच बघा हा आहे आकाश पाळणा, मोठा उंच, जो आता चालू झालाय. आणि त्याच्या बाजूलाच बघा ट्रेन गाडी, जी येते खऱ्या पटरीवरून. ट्रॅकवर चालणारी ही ट्रेन गाडी संपूर्ण ऍक्टिव्हिटी एरिया कव्हर करून येते. म्हणजेच संपूर्ण ऍक्टिव्हिटी एरिया आपल्याला या ट्रेन मध्ये बसून आरामात पाहायला मिळतो. याची तिकीट पण पर पर्सन 80 रुपीज आहे. आणि या छोट्या छोट्या एन्जॉयमेंटच्या गोष्टी लहान मुलांसाठी. छोटे छोटे झोके, विमानाची फिलिंग देणारी छोटे पाळणे, सगळं काही मज्जा मस्तीवालं. आणि हे इकडे पहा, इथे आहे ड्रॅगनची सवारी आणि त्याला लागूनच त्याच्या बाजूला आहे 3D मूवी थिएटर. हे लहान मोठे सगळ्यांसाठीच आहे, जिथे मॅजिक मूवी आपल्याला 3D मध्ये बघायला मिळते, जे आता अजून चालू नाही झालंय, पण थोड्या वेळाने चालू होईलच. चला थोडं बाहेरच्या बाजूला पाहूया. इथे बलून्स फुलवण्याची तयारी जोरदार चालू आहे. जशी लहान मुले यायला लागली आहेत तसे एक एक ऍक्टिव्हिटी चालू झाली आहे. आणि त्याच्या बाजूलाच बघा छोटे मोठे सगळेच करत आहेत मिनी ट्रेनची सफर. आपण आतमध्ये जी पाहिली ती ट्रॅक वरून चालणारी ट्रेन, आणि ही आहे इथेच रोडवरून फिरणारी डब्बेवाली ट्रेन. आणि सोबतच मिनी कार ड्राईव्ह आणि अनेक गेम्स. ही पहा आली मिनी डबल डेकर. हे सगळं झालं छोट्यांसाठीच. पण आपण आता अशा गेम्स कडे जाऊया जे करण्याची मला जास्त एक्साइटमेंट आहे, आणि ते म्हणजे हे कार ड्राईव्ह. पटकन गेले 100ची एक नोट घेऊन तिकीट घ्यायला 80 रुपये पर पर्सन तिकीट घेतली आणि आले कार चालवायला. इथे मोस्टली सगळ्याच ऍक्टिव्हिटीची, राईडची, गेमची तिकीट ही 70 ते 80 रुपये अशी आहे. मी तर बाबा एन्जॉय करते ही कार ड्राईव्ह. इकडे तिकडे पळवत, एकमेकांना ठोकत, खूपच भारी मज्जा. पार्क मध्ये येऊन अशी एन्जॉयमेंट नाही केली तर पार्क एन्जॉय केल्यासारखं वाटेल का? इथे या सगळ्या मस्ती सोबत खाण्यासाठी पण खूप जास्त व्हरायटी मिळते. ऑप्शन अवेलेबल होतात. आणि हो, वेगवेगळ्या गेम्स ऍक्टिव्हिटी सोबतच इथे पहा फिश स्पा ही मिळतो आपल्याला. आपल्या पायांना मस्त मुलायम फिलिंग देणारा फिश स्पा हे मोस्टली लोक गेम म्हणूनच एन्जॉय करतात. इथे छोट्या मुलांसाठी पाण्यामधल्या बोटीची सफर करण्याची ही अशी पद्धत आहे. आणि मोठ्यांसाठी कसे ते चला पाहूया. हे आहे मोठं तलाव, ज्याच्यामध्ये आहेत या अनेक बोटी. याचाही पहा एका राऊंडचा चार्ज 80 रुपीज आहे. संपूर्ण तलावाचा एक राऊंड मारून यायला मिळतो आपल्याला. आणि सोबतच स्वतः बोट चालवल्याची फिलिंग. बहुतेकशा राईड करून झाल्या, क्लायमेट फील करून झालं, एन्जॉयमेंट झाली, फन झालं, सगळं झालं. हे सगळं झालं माझं. तुम्ही हे सगळं केव्हा फील करणार? करायचे ना? लवकरात लवकर भेट द्या वर्धमान फॅन्टसी पार्कला. माझं तर झालं. तुम्ही केव्हा येत आहे मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. तोपर्यंत साठी टाटा, बाय बाय.